हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांना. आपण पॅकेज युनिट टेस्ट सेकंड ही 9th स्टँडर्डची बघतोय. 20 मार्क्सचा पेपर आहे. सो फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे इथे, यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड. हा कोणत्या लेसन मधला पॅसेज तुमच्या लक्षात येते का? हा आहे 3.4 थिंक बिफोर यू स्पीक या लेसन मधला पॅसेज आहे. यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर पासून ते लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर इथपर्यंत आहे. यावर आधारित पहिला क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ क्ल्यूज गिवन इन ब्रॅकेट्स. तर इथे आपण बघतोय त्यांनी पर्सन, थिंग्स, रिॲक्शन, प्लेस अशा प्रकारचे क्लूज दिलेले आहे आणि मी त्याची उत्तर लिहिली आहे. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो इथे त्यांनी सेकंड क्वेश्चन विचारलं, द ऑर्डर्स गिवन बाय स्पिरिच्युअल टीचर. काय काय सूचना दिल्या होत्या ते आपण इथे लिहायचे. थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. कलेक्टेड, स्कॅटर्ड, स्टुपिड, वाईज, नॅरो, वाईट, सिम्पल, डिफिकल्ट. आता डू एज डायरेक्टेडचा क्वेश्चन आहे, द यंग मॅन सेड दॅट विल बी डिफिकल्ट, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच. तर यामध्ये 3 ऑप्शन आहेत. तर यापैकी हाच ऑप्शन का बरोबर आहे, तर याचं कारण आहे, जेव्हाही आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट सेंटेन्समध्ये कन्व्हर्जन करतो तेव्हा टेन्समध्ये बदल होतो. आणि या तिन्ही वाक्यांमध्ये, हे 2 वाक्यामध्ये कुठेही टेन्समध्ये बदल नाहीये. विल बी आहे तसंच घेतलंय. इथे फक्त आपण दॅट वुड बी हा जो टेन्समधला बदल इथे दिसतो म्हणून हे वाक्य बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे, द टीचर टोल्ड हिम. ते हा सिम्पल पास्टचं वाक्य आहे. याला पास्ट परफेक्टमध्ये करताना सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब पीपी प्लस ऑब्जेक्ट. तसं टीचर हॅड टोल्ड हिम हे उत्तर येईल. पर्सन रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, हाऊ फार डू यू ॲग्री विथ द सजेशन ऑफ द स्पिरिच्युअल टीचर. तर इथे आय एम टोटली ॲग्री विथ सजेशन, स्पिरिच्युअल टीचर सजेशन्स. एव्हरीवन शुड थिंक बिफोर ही और शी स्पीक्स इन अँगर. आता नंतरची जी पोएम आहे ती पोएम आपल्याला बटरफ्लाय या पोएमचा पार्ट आहे आणि इथे आपल्याला स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाय फ्लाईट पासून ते द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग पर्यंत आहे. यावर त्यांनी विचारले इथे प्रश्न की वेदर दी सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. तर इथे आपण उत्तरं लिहिलेली आहेत बघा. इथे एक्सप्रेशन्स म्हणजे काय व्यक्त झालं तर बघा, हिस्टोरियन्स एक्सप्रेशन शोईंग पास्ट मेमरी, भूतकाळातला मेमरी, हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी, रिझन प्लिझंट वेअर द डेट्स, त्याच्यावर आपल्याला कळतं. आणि पॉइंट आउट ओल्ड फॅशन वर्ड्स, दाय, दी, ब्रिंगस्ट, दाव, आर्ट, हे ओल्ड फॅशन वर्ड्स आहे. आता महत्त्वाचा प्रश्न ट्रान्सलेशनचा आहे. ते शब्द बघा, स्टॅमर म्हणजे तोत्र बोलणे, वर्च म्हणजे काठ, फिशरमन कोळी किंवा मच्छीमार म्हणू शकता, डाऊन म्हणजे पहाट, टेंट तंबू, हिल म्हणजे टाच. पुढचं वाक्य, द ग्रीक आर्मी सेल्ड अवे, ग्रीक सैन्य निघून गेले, ते स्लेप्टला साऊंडली, ते शांतपणे झोपले. माय सिस्टर एमिलीन अँड आय टुगेदर चेस द बटरफ्लाय, माझी बहीण एमिलीनी आणि मी मिळून फुलपाखराचा पाठलाग केला. आय लाईक पिकॉक, मला मोर आवडतो. आणि आपण इथे प्रोव्हर्ब्स बघूया. थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे बोलण्याआधी विचार करा. हेस्ट मेक वेस्ट म्हणजे अतिघाई संकटात नाही. अशा प्रकारे आपण हा पेपर संपूर्णपणे बघितला आणि हा पेपर तुमच्यासाठी सादर केला होता मी म्हणजे सपना टीचर, तळेगाव दाभाडे इथून. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.